मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन आणि अंमळनेर पोलीस स्टेशन मध्ये अशा दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा म्हणजे रस्ता रोको आंदोलनाला उत्तेजन केलं म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी सध्याला मातुरी परिसरामध्ये उभा आहे। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल केला त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी आहे। एकंदरीत मराठा बांधवांना या विषयावर काय वाटतंय त्यांच्याच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। कारण जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलेला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे जाणून घेणार आहोत। एकंदरीत काय सांगाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। कारण हा गुन्हा जे आहे ते मराठा आंदोलनादरम्यान ज्यावेळेस रस्ता रोकोची घोषणा केली रस्ता रोकोला उत्तेजन केल्यामुळे हा गुन्हा दाखल केलेला आहे। काय नेमकी तुमची मागणी असणार आहे? या ठिकाणी अनेक तरुणावर गुन्हे दाखल केलेत, पण आता नवीनच कळलंय की शिरूर आणि दुसऱ्या पोलीस स्टेशनला मनोज जरांगे पाटलावर गुन्हे दाखल केलेले आहेत। येणाऱ्या काळात जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे शब्द काढलेला आहे की टप्प्यात आल्यावर मी कार्यक्रम करतो, पण हा मराठा समाज आता इथं जेवढे काय आम्ही मीडिया समोर सर्व सामान्य व्यक्ती एका गावामधले तांदळ्यामधले हे सर्व पक्षामधली सर्व पक्षामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत। हे पण नाही का हे सगळ्या गावांनी ठरवलंय की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांचा बी टप्प्यात आलं की कार्यक्रम करून दाखवायचा। हे प्रत्युत्तर हे मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आणि पुन्हा दुसरे उपमुख्यमंत्र्यांना हे आमच्या गावाच्या वतीने सांगणं आहे की तुमचा बी आम्ही टप्प्यातच कार्यक्रम करून दाखवणार आहेत। काय सांगाल एकंदरीत जरांगे पाटलांवरती शिरूर आणि पोलीस स्टेशन मध्ये अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। सरकार मुस्कटदाबी करतंय का? आंदोलन शांतता सुरू असताना गुन्हे दाखल केलेले आहेत, तसेच तरुणांवरती देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकीकडे सरकार म्हणते आम्ही गुन्हे माघारी घेऊ आणि दुसरीकडे दाखल करतात। नेमकं कसा प्रकार आहे काय सांगाल एकंदरीत? तुम्ही पहा, ह्या फडतूस सरकारची फसवणूक करून दडपशाही चालू आहे। ज्या अर्थी पाटील कुठेही मॅनेज होत नाही त्या अर्थी कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाटलाला बदनाम करायचं, गुन्ह्यात अडकवायचं आणि तरुणावर गुन्हे दाखल करून या चाललेल्या आंदोलनात कशी फूट पाडता येईल ह्याच्यासाठी अतोनात प्रयत्न हे सरकार करत आहे। परंतु सर्वसामान्य गरजवंत मराठा हा पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे। आणि सरकारला एक दुसरी गोष्ट खटकती ती म्हणजे 20 तारखेला जे 10% विशेष प्रवर्ग करून दिलेलं आरक्षण, याच्यावर राज्यात कुठेही जल्लोष साजरा झाला नाही, कुठे डीजे वाजला नाही, कुठे हारतुरे, कुठे बॅनर फ्लॅक्स लागले नाहीत। ह्याचा राग ह्या सरकारला खूप मोठा आहे। त्यामुळे सरकार तुम्ही पहा, 20 तारखेच्या नंतर 21 तारखेला पाटलांनी भूमिका स्पष्ट करून सांगितलं की मी या 10%वर समाधानी नाही आणि 21 तारखेपासून सातत्याने पाटलावर एक ना एक बुवा महाराज बाई उठते आणि आरोप करते। म्हणजे पाटील कुठे ना कुठे बदनाम करून पाटलाची प्रतिमा खराब करून त्यांच्या राज्यात जे काय लढा उभा आहे ते लढा कुठेतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे। आणि ही चाणक्य नीती ही आम्ही मराठा समाजाने पूर्णपणे ओळखलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या सगळ्या मिळून तयार झालेल्या पक्षाच्या सरकारला आम्ही मराठा काय आहे हे दाखवून देऊ। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज काय आहे दाखवून देऊ सांगितलेलं आहे। यानंतर काय सांगाल तुमच्यावर देखील गुन्हे दाखल केलेले आहेत रस्ता रोको संदर्भाचे, नेमकं काय बघाल की कारण जरांगे पाटलावर देखील त्याच दिवशी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शिरूर आणि अंमळनेर पोलीस स्टेशन मध्ये। एकीकडे गुन्हे दाखल मागे घेऊ म्हणते, दुसरीकडे गुन्हे दाखल केले जाते, मुस्कटदाबी केली जाते। कारण कोण करते नेमकी हे? योद्धा जब पराजित नहीं होता तब उसे बदनाम किया जाता है। आता ह्या 8 दिवसामध्ये जे काय आमच्यावरती असंख्य मराठा समाजावरच्या बांधवावर सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ते गुन्हे शांततेच्या मार्गाने सुरू असणारं हे जे काय आंदोलन आहे जरांगे पाटलांचं ते दडपण्याचा हा प्रकार आहे सरकारच्या वतीने। परंतु दुर्दैव या गोष्टीचं वाटतं एक मराठा म्हणून की मराठा आरक्षणाची लढाई आता ही रस्त्यावर राहिलेली नाहीये। जाळपोळ करणं आणि रस्ता अडवणं ही सर्वसामान्य माणसाची जबाबदारी होती। सर्वसामान्य मराठा समाजाकडून हे आंदोलन एका संवैधानिक पातळीवरती गेलेलं आहे। आता हे आंदोलनाची खरी लढाई ही सभागृहातली राहिलेली आहे, सभागृहामध्ये लढण्याची राहिलेली आहे। आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की 4-5 दिवसामध्ये आपण पाहिलं राज्यामधली परिस्थिती, तर वेगवेगळे लोक हाताशी धरून वेगवेगळे आमिष दाखवून ते लोक पोपटासारखे बोलायला लागलेत। आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की मराठा समाजाचे एवढे नेते असताना सुद्धा एकही नेता आज खानदानी मराठा म्हणून आम्हाला दिसायला तयार नाही। कारण सभागृहात आवाज आणि साध्या बाईटवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया द्यायला हा मराठा समाजातला एकही आमदार, एकही खासदार, एकही आजी माजी मंत्री समोर यायला तयार नाही। कुठेतरी संशय येतो की या मराठा आमदारांचा DNA टेस्ट करायला पाहिजे, कारण जातीसाठी माती खायला पाहिजे। पण हे लोक
आज वेगळ्या व्यक्तींसाठी आपला मोठेपण दाखवतायत, आपला पाठिंबा दाखवतायत आणि जरांगे पाटलाच्या वतीने एक सुद्धा आमदार, एक सुद्धा खासदार नाही माईकाला जो की या सरकारच्या विरोधात बोलू शकतो. अरे सरकारच्या विरोधात बोलू नका, पण किमान समर्थनार्थ तरी बोला तुम्ही. आणि सर्वसामान्य व्यक्ती हा सभागृहाच्या बाहेर पर्यंत आपला आवाज उठवू शकतो, पण जे सभागृहाच्या आतमध्ये आरक्षणाची लढाई ही खरी संविधानिक पातळीवर गेलेली आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व आमदार खासदारांना, आजी असतील माजी असतील, या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. नसता दूध का दूध आणि पाणी का पाणी, म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक मन आहे पहा की बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. जो जो या आरक्षणात आज मराठा समाजाच्या बाजूने आपला आवाज उठविल त्याचाच विचार हा उद्याच्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल. नसता जसं राज्याचे माननीय मुख्यमंत्री बोलले की टप्प्यात आलं की कार्यक्रम, आम्ही सुद्धा टप्प्यात आलं की शिक्षा आणायचा का बाउंड्रीच्या बाहेर लावायचं, ही आता येणारी वेळ यांना दाखवेल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिक्षा आणायचा की फोर आणायचा असं देखील यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल बाबा, सर्वसामान्य लोकांवरती गुन्हे दाखल केले जातात, त्याच पद्धतीने जरांगे पाटलावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. काय सांगणार सरकारला तुमच्या भाषेमध्ये? जे अंमळनेर पोलीस स्टेशन आणि शिरूर पोलीस स्टेशन मध्ये जरांगे पाटलाचा गुन्हा दाखल केला, हा जाणून बुजून. याचं कारण कसं आहे, मराठा समाज असो कोणताही समाज हो, त्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे कोणत्या प्रकारचा, आणि अधिकार असा दिला की आपापल्या हक्कासाठी लढणं. तर जो आपण मराठा समाज अन्य हक्कासाठी लढतोय त्यासाठी शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकार हे जाणून बुजून मराठीच्या विरोधात वागतात. ही जात मराठा नाहीये, यांची नार्को टेस्ट काढला म्हणून मराठा का कोण जातीची याचा अनुभव आपल्याला नंतर येईल. पण हे शिंदे सरकार जे म्हणतोय का काय सेक्स टप्प्यात आलं कार्यक्रम दाखवू, शिंदे सरकार तू काय टप्प्यात दाखवतो आम्हाला, तुझा टप्प्यात घ्यायला आम्हीच आहेत. शिंदे सरकार असो, अजित पवार असो, फडणवीस असो, याला टप्प्यात घ्यायला आम्हीच आहेत. तू आमच्या आम्हाला काय टप्प्यात घ्यायचा प्रयत्न करू नको. आणि एक बारसकर हा हे कोण्या जातीचा आहे, माझा आहे का नाही हे बी काय बघावं लागेल तपासून. आणि वानखेडे बाई ही कोणा जातीची मागायचं आहे का, आणि कोण जातीचा सुद्धा विचार करावा लागेल. एक आणि मला एक म्हणायचं, माझा समाज हक्काने लढतोय, हक्काने लढला आणि हक्काने मिळणार. आरक्षण हा हक्काने मिळणारच. आणि ज्या वेळेस निवडणुका लागत्या, विधानसभा लोकसभा, त्यावेळेस यांना टप्प्यात घेऊ. नक्कीच बघू शकतो येणाऱ्या काळामध्ये टप्प्यात कार्यक्रम करू असं देखील सांगितलेलं आहे. कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या बाहेर पडताना नाना पटोले यांच्यासोबत बातचीत करताना म्हटलेलं आहे की आम्ही टप्प्यात आलं की कार्यक्रम करतो. आणि त्यावर नाना पटोलेने देखील उत्तर दिलंय की तुम्हीच त्यांना वाढवलं. अशा ह्या विधानावरती लोकांचे जे आहे संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय भावना आहेत आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का, तुमच्या काय भावना आहेत नक्की? आज आमच्या एरियामध्ये चकलांबा पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी सुद्धा खोटे गुन्हे करायचं काम चकलांबा पोलीस स्टेशनने केलेलं आहे. जे व्यक्ती या रस्ता रोको मध्ये सुद्धा आलेले नाहीत अशा व्यक्तीचे जाणून बुजून यांनी नावं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एकच म्हणायचंय, फडणवीस साहेब तुम्ही सध्या गृहमंत्री आहेत, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या एसपी ला खोटे गुन्हे करायचे आदेश दिले असले, तुम्ही आम्हाला सांगता. आमच्या जरांगे पाटलांनी काय सांगितलेलं आहे की जे आंदोलन आपलं लोकशाही मार्गाने करा, आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने चालू आहे. आणि तुम्ही लोकशाही सांगता आम्हाला आणि तुमची हुकुमशाही सध्या सरकारची चालू आहे. प्रत्येक तुम्ही एसपी ला सांगता का खोटे गुन्हे दाखल करायचे, याचा अर्थ तुमची हुकुमशाही राज्यामध्ये चाललेली आहे. आणि आमचे साधे एक जरांगे पाटील गोरगरिबाचे जाणते, त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला ते खटका लागले. पण एक लक्षात ठेवा, आमचे जरांगे पाटलाचा लढा तुम्ही कुठल्या बी जेलमध्ये जरांगे पाटलाने आम्हाला टाका, पण आमची आरक्षणासाठी कुठलेही माघार नाही. आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला आम्ही तुम्हाला निश्चित आमची मराठ्याची काय जागा आहे ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे बोलतो आणि थांबतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचे काय हक्क आहे ते आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सांगितलेलं आहे. काय एकंदरीत काय सांगाल नक्की गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, बोला काय म्हणाल गुन्ह्या संदर्भात काय सांगाल?
येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलेलं आहे. बीड जिल्ह्यातील अंमळनेर पोलीस स्टेशन असेल किंवा शिरूर पोलीस स्टेशन असेल, या पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरांगे पाटलांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि ह्या गुन्ह्याचा जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये निषेध केला जात आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच सरकारला जागा दाखवू. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केले त्याचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.